शेतकरी मित्रांनो नमस्कार। यंदा हळद विकण्याची घाई करू नका। पुढील काळात हळद भाव पुन्हा वाढणार आणि कशामुळे वाढणार हळद भाव वाढण्याचे कारण काय आहेत जाणून घेऊया सविस्तर माहिती। नमस्कार, मी किशनराव पितळे। आपण पाहत आहात खबर महाराष्ट्राचे हे शेतीविषयक YouTube चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, आपण वर्षभर राबतो, पण शेतमाल तयार झाला की लगेचच गडबडीने विकण्याची घाई करतो। पण जेव्हा बाजारात मालाची आवक कमी असली की मालाला योग्य भाव मिळतो आणि बाजारात आवक वाढली की दर कोसळतात। पण यंदा तसं न करता आपला माल टप्प्याटप्प्याने विक्री करावा, कारण यंदा हळदीला विक्रमी भाव वाढणार आहे। हळदीला यंदा सोन्याचा भाव मिळणार आहे, कारण सध्या बाजारात हळदीला सरासरी 16,000 ते 19,000 रुपयापर्यंत दर मिळत असून यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातून हळदीला मागणी वाढण्याची शक्यता दाट आहे। दुसरे कारण म्हणजे यंदा हळद लागवड क्षेत्र हे कमी असल्यामुळे, तसेच यंदा उत्पादनात सुद्धा घट आहे, म्हणजे दरवर्षीसारखे उत्पादन निघत नाही। त्यामुळे हळद कोच्या सुद्धा मागणी यायला वाढलेली आहे। हळद कोच्या म्हणजे हळद काढणीनंतर जमिनीत जुनी हळद निघते, त्यास हळद कोच्या म्हणतात। हा कोच्या 180 ते 200 रुपये प्रति किलो प्रमाणे सध्या विकला जात आहे। तर हळदबंडा कोच्या 250 ते 250 रुपये किलो। यंदा हळद उत्पन्न कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून हळदीला मागणी वाढली असल्यामुळे लवकरच हळद भाव पुन्हा वाढणार असल्याची माहिती मिळत आहे। शेतकरी बांधवांनी बाजारातील आढावा घेऊनच हळदीची विक्री करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। यासाठी शेतकरी बंधूंनी टप्प्याटप्प्याने मालाची विक्री करावी असे आवाहन करण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।